29 ऑगस्टला मराठा नेते मनोज जरांगे पाटील जे आहेत ते मोठ्या संख्येनं मुंबईमध्ये मराठा समाजाच्या आंदोलनाच्या अनुषंगानं पोहोचत आहेत आणि त्या अनुषंगानं साताऱ्यातही मोठ्या संख्येनं मराठा समाज जो आहे तो मुंबईच्या दिशेने निघालेला आहे। आपल्यासोबत मराठा क्रांती मोर्चाचे जे आयोजक आहेत सगळे पदाधिकारी आहेत ते आपल्यासोबत आहेत। एकूणच काय सांगाल की जी नियोजन आहे ते कशा पद्धतीचं आहे? मराठा क्रांती मोर्चा राजधानी सातारा मार्फत लाखोंच्या संख्येने मराठा समाज मुंबईकडे कूच करणार आहे आणि आमचे सातारचे मराठा समन्वयक श्री तात्या सावंत म्हणजे आम्ही असं म्हणू की 75 वर्षाचे तरुण त्यांनी लढ्यामध्ये भाग घेतलेला असून ते मुंबई येथे मनोजदादा जरांगे पाटलांसोबत अमरण उपोषणाला बसणार आहेत आणि जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही। इथून निघताना आम्ही आमच्या परतीचे सगळे दोर कापून टाकलेले आहेत। आता फक्त आरक्षण, मराठा आरक्षण आणि मराठा आरक्षण या मुद्द्यावर आम्ही ठाम आहोत आणि इथून पुढे कितीही दिवस लागू दे आम्ही मुंबईमधून हटणार नाही आणि मराठा आरक्षण घेऊनच माघारी फिरणार। थोडक्यात काय सांगाल की जी मागणी जी होते वारंवार मागं पण अशाच पद्धतीनं हे केलं पण थांबवण्यात आलं होतं, हे काही सरकारने मागही मराठ्यांच्या मागणीचं गांभीर्याने घेतलं नाही। सरकारने आता या जरांगे पाटलांच्या मागणींचा विचार करून गांभीर्याने घेऊन मराठ्यांच्या आरक्षणाच्या बाबतीत सखोल विचार करून सगळ्यांना आरक्षण द्यावं आणि छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीतून सातारा जिल्ह्यातून लाखो नाही तर करोडोच्या संख्येने बांधव येणार आहेत। आम्ही सर्व बांधवांना, मराठा बांधवांना विनंती केलेली आहे, एक घर एक गाडी असा प्रत्येक मराठा बांधव निघणार आहे। नक्कीच खरं तर मोर्चामध्ये जे काही सहभागी झाल्यानंतर जे या ठिकाणी उपोषणाला बसणार आहेत ते पण आपल्या सोबत आहेत। सध्या काय नेमकं तुमची जी मागणी असणार आहे ती प्रामुख्याने ही तुम्ही मोर्चामध्ये तुम्ही सहभागी होताय आणि उपोषणाला पण बसणार आहे? मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही एवढीच आमची मागणी। म्हणूनच तुम्ही ही भूमिका घेतली? म्हणूनच आम्ही ही भूमिका घेतली। नक्कीच महिला पण आपल्या सोबत काय आहे, काय सांगा? हा बरेच वर्ष मराठ्यांसाठी लढा चालू आहे आणि जरांगे पाटील दादा उपोषणाला वारंवार बसलेले आहेत। तर आता लास्ट म्हणजे एकच राहिलंय की मराठ्यांना आरक्षण हे मिळालंच पाहिजे आणि मुंबईला आता ज्या वेळेला जातील त्यावेळेला सरकारने विचार करावा आणि मराठ्यांना दंगली आणि हे करण्यापेक्षा आणि वारंवार त्याच्यावर हक्कानं मागून घेण्यापेक्षा की सरकारला कळायला पाहिजे की आपण मराठ्यांना आरक्षण हे दिलंच पाहिजे, एवढीच आमची सरकारला विनंती आहे। एकूणच सांगायचं झालं तर मराठा समाजाच्या मागण्या ज्या आहेत ते राज्य शासनाने याची गंभीर दखल घेऊन या कुठेतरी पूर्ण कराव्यात अशी जी मागणी आहे ते या ठिकाणचे मराठा समाज करताना पाहायला मिळतोय। कॅमेरामन आमिर शेख सह संतोष नलोडे, TV9 मराठी, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।